गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर 63,439 शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत 27,11,890 क्विंटल धानाची विक्री केली. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत 642,44,68,000 रुपये झाली असून आत्तापर्यंत मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना चुकाऱ्यांसाठी मागील 1.5 महिन्यापासून तारीख पे तारीख दिली जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे आणि दिवसेंदिवस धान खरेदीची मुदत वाढत असल्याने चुकाऱ्याची रक्कमसुद्धा वाढत आहे. मात्र आत्तापर्यंत या शेतकऱ्यांना धान विक्रीचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी यांनी शासनाकडून पैसे उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात येतील असे सांगितले आहे. रब्बी हंगामामध्ये जिल्हा पणन कार्यालयाकडून एकूण 63,439 शेतकऱ्यांकडून 27,11,890 क्विंटलची खरेदी झालेली असून त्याची रक्कम 642,44,68,476 रुपये आहे. सदरची रक्कम अद्याप शासनाकडून प्रदान कार्यालयामार्फत अप्राप्त आहे. याबाबत पाठपुरावा चालू आहे. आत्ताच आमची हिशोब झाली त्यानुसार पुढील 1-2 दिवसामध्ये 90 कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त होणार आहे पहिल्या पंधरवड्यामधले. आणि शासनाकडून टप्प्याटप्प्याने जसजशी रक्कम येईल तसतशी त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही वर्ग करीत आहोत. शेतकऱ्यांना काय आवाहन करणार आपण? शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की येत्या आठवड्यामध्ये त्यांच्या धान्याचे व मक्याचे चुकारे जिल्हा पणन कार्यालयामार्फत जसे जसे प्राप्त होतील त्या पद्धतीने सत्वर त्यांच्या बँक खात्यामध्ये अदा करण्यात येतील. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.